नमस्कार. स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण लक्ष्मीपूजनासाठी परिपूर्ण स्वयंपाक म्हणजेच पुरणपोळीची संपूर्ण थाळी शिकणार आहोत. पुरणपोळी मी 2 पद्धतीने करायला शिकवली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. पुरण बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी चण्याची डाळ घेणार आहे. ही डाळ पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ज्या वाटीने मी डाळ मोजली होती त्याच वाटीने डाळ भिजवण्यासाठी मी 2.5 वाट्या पाणी घेणार आहे. आता या पातेलीवर मी झाकण ठेवून घेते आणि ही डाळ अर्धा तास भिजू द्यायची आहे. डाळ भिजेपर्यंत मी पुरणाच्या पोळीसाठी लागणारी कणिक भिजवून घेते. मी इथे 1.5 वाटी साडीने गाळलेलं गव्हाचं पीठ घेणार आहे आणि याच वाटीच्या मापाने 1 वाटी मैदा घेणार आहे. तुम्ही गव्हाचं पीठ पिठीच्या गाळणीने देखील गाळू शकतात. साडीनेच गाळलेलं असायला हवं असं काही नाही. या पिठात मी 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे. तसेच अर्धा चमचा साखर देखील टाकून घेतली आहे आणि 1 मोठा चमचा भरून तेल मी इथे घेतलं आहे. हे तेल जवळपास 40 ml येईल. ही कणिक भिजवताना जरा मशागत करावी लागते. सुरुवातीला चपातीच्या कणकेसारखीच भिजवायची आहे, पण नंतर थोडं तेल लावून चोळून तिची मशागत करून तिला मऊ करायचं आहे. जेवढी कणिक व्यवस्थित मशागत करून भिजवणार तेवढी पुरणाची पोळी मऊ आणि लुसलुशीत.
मी हिरवी वेलची, 1 इंच दालचिनी, 3-4 लवंग आणि 3-4 मिरे घेतले आहेत. 2-3 तेजपान देखील घेतले आहेत. 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता हा मसाला लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जास्त भाजण्याची गरज नाही, नाहीतर किसलेलं खोबरं हे जळण्याची शक्यता असते. मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात. जास्त करपला देखील नाही. आता हा मसाला गॅस बंद करून मी एका प्लेटमध्ये काढून घेते. या मसाल्यात मी भाजलेले कांदे देखील ठेवून घेतले आहेत आणि थोडी कोथिंबीर देखील घेणार आहे. कोथिंबीरच्या वरच्या हिरव्या दांड्या घेतल्या तरी चालतील. आता हा मसाला व्यवस्थित गार करून घ्यायचा आहे. मसाला गार होईल तोपर्यंत कुकरमध्ये लावलेली चणा डाळ शिजली की नाही ते मी चेक करून घेते. डाळ व्यवस्थित शिजली आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आता ही डाळ मी एका गाळणीत काढून घेते. या डाळीतील 1 चमचा डाळ मी आमटी करण्यासाठी काढून घेणार आहे आणि डाळीचं जे खालचं पाणी आहे ते देखील आमटी करण्यासाठी वापरणार आहे. डाळ गार होते तोपर्यंत मी आमटी करून घेते. त्यासाठी गॅसवर मी पातेलं ठेवून घेतलं आहे. या पातेल्यात मी थोडं तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित तापलं आहे. त्यात मी 2 चमचे धण्यांचं कूट टाकून घेणार आहे आणि त्यात भाजलेल्या मसाल्याचं वाटण देखील टाकून घेणार आहे. हे वाटण मी मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. आता हा ओला मसाला व्यवस्थित 2 ते 3 मिनटं तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. आता मी या मसाल्यात अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे गरम मसाला टाकून घेते. माझ्या गरम मसाल्यात ऑलरेडी चटणी मिक्स केलेली आहे. मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे. त्याला तेल देखील सुटलं आहे. आता मी त्यात मिक्सरच्या भांड्यात राहिलेला मसाला पाण्याने धुवून टाकून घेते. हा मसाला 2 मिनटं असाच शिजू द्यायचा आहे आणि मग त्यात डाळीचं काढलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता मी यात काढलेली डाळ मिक्सरमध्ये वाटून ती देखील टाकून घेणार आहे. आता मी आमटीत गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहे. आमटीची कन्सिस्टन्सी आपल्या पद्धतीने चेक करून घेऊन त्यात कमी जास्त पाणी टाकून घ्यायचं आहे. माझ्या पद्धतीने आमटीची कन्सिस्टन्सी योग्य आहे. आता मी त्यात चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि ही आमटी मंद आचेवर 7 ते 8 मिनटं उकळू द्यायची आहे. आमटी उकळायला सुरुवात झाली आहे. तुम्ही इथे बघू शकतात. छान तेल देखील सुटलं आहे आमटीला आणि मसाल्याचा छान सुगंध सुटला आहे. आमटी मंद आचेवर उकळेल तोपर्यंत मी भात करून घेते. भात करण्यासाठी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि त्यात 1 मग पाणी टाकून घेतलं आहे. या पाण्यात 2 पळ्या तेल देखील मी टाकून घेणार आहे. तेलामुळे भात मऊसर येतो. चवीपुरतं मीठ देखील या पाण्यात टाकून घ्यायचं आहे. भात करण्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेणार आहे. हे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि मग कुकरमध्ये टाकून घेते. मी कुकरमध्ये टाकलेलं पाणी या वाटीने मोजलं तर ते 2.25 वाटी येईल. म्हणजे एका वाटीला तेवढं पाणी भरपूर होईल. कुकर व्यवस्थित बंद करून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि भात शिजताना गॅस हा लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. आमटी मंद आचेवर व्यवस्थित उकळली आहे. मसाल्याचा छान सुगंध देखील सुटला आहे. तुम्ही इथे बघू शकतात. तेल देखील छान आलं आहे. आता ही आमटी झाकून मी बाजूला ठेवून देते. पुरणाची डाळ व्यवस्थित गार झाली आहे. आता मी त्यात गूळ टाकून घेते. 2 वाटी डाळीसाठी मी इथे जवळजवळ 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे.
आता डाळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेते आणि रवा गाळण्यासाठी जी गाळणी मी वापरते त्या गाळणीने हे पुरण व्यवस्थित गाळून घेते. अशा पद्धतीने पुरण छान खाली गाळलं जातं आहे. पुरण गाळून झालं आहे, त्याचा छान गोळा देखील होतो आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता हे पुरण मी गॅसवर 5 मिनिटं गरम करून घेते. पुरण गरम करण्यासाठी मी गॅसवर ठेवून घेतलं आहे आणि त्यात अर्धा चमचा जायफळ पूड देखील टाकून घेतली आहे. हे पुरण मी व्यवस्थित 5 मिनिटं गॅसवर गरम करून घेणार आहे. आता हे पुरण व्यवस्थित शिजलं आहे. यात ही उलटणी उभी राहते आहे, म्हणजे हे पुरण आता पुरणाच्या पोळीसाठी रेडी आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. पुरण गार होतं तोपर्यंत मी आता खीर करून घेते. खीर करण्यासाठी मी इथे 1 वाटी भात घेतला आहे. हा भात गार झाला आहे. गार झालेला भात मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि या भातासोबतच सुकामेवा म्हणजे काजू, बदाम आणि पिस्त्याचे 3-4 पीस मी घेतले आहेत, ते देखील टाकून घेतले आहेत. आता त्यात थोडं दूध मी टाकून घेते आणि या भाताचं मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटण तयार करून घेते. भाताचं हे वाटण जाडसरच ठेवायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही. आता गॅसवर पातेली ठेवून त्यात मी थोडं दूध टाकून घेते. त्यात भाताचं केलेलं हे वाटण मी टाकून घेते. दूध जास्त तापण्याच्या आत भाताचं हे वाटण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भाताच्या गुठळ्या होणार नाहीत. मिक्सरच्या भांड्यात राहिलेला भात मी पाण्याने धुवून व्यवस्थित टाकून घेतला आहे. आता त्यात अजून थोडं दूध मी टाकून घेते आणि खीर उकळेपर्यंत तिला व्यवस्थित हळूहळू हलवत राहायचं आहे. खीर उकळल्यानंतर जर ती घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी मात्र गरमच टाकायचं आहे, गार पाणी टाकू नका. अर्धा चमचा वेलची पावडर मी खीरमध्ये टाकून घेतली आहे. किसलेलं खोबरं टाकून घेते. मीठ वापरलेलं नाही, कारण भातात ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं. खीर आता उकळायला लागली आहे. त्यात मी अर्धा वाटी साखर टाकून घेणार आहे. 1 वाटी भातासाठी अर्धी वाटी साखर मी इथे वापरली आहे. खिरीची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आली आहे. वरून पाणी टाकण्याची मला गरज वाटत नाही. आता ही खीर बाजूला झाकून ठेवून देते. आता मी पुरणाच्या पोळ्या करायला घेते. गार झालेल्या पुरणाचे प्रथम असे गोळे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व पुरणाचे गोळे मी इथे तयार करून घेतले आहेत. आता झाकून ठेवलेली कणिक थोडं तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घेते. आता या कणकेतूनच छोटासा गोळा घेऊन त्याची व्यवस्थित वाटी तयार करून घ्यायची आहे. वाटी तयार करताना अंगठा हा आतल्या बाजूने आणि उरलेली 4 बोटं बाहेरच्या बाजूने लावून छान खोलसर वाटी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकतात, छान व्यवस्थित वाटी तयार झाली आहे. या वाटीत पुरणाचा गोळा ठेवून तो आतमध्ये प्रेस करत जायचा आहे आणि वाटी बाहेरच्या बोटांनी वरून प्रेस करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने वाटीचं तोंड व्यवस्थित वरून बंद करून घ्यायचं आहे. आता थोडं पीठ लावून पुरणाची पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. कणिक व्यवस्थित मशागत करून मळलेली असेल तर तुम्ही कितीही मोठी पुरणाची पोळी लाटू शकतात, ती अजिबात फाटणार नाही. पोळी व्यवस्थित लाटून झाली आहे. आता तव्याला थोडं तूप लावून त्यावर मी पुरणाची पोळी टाकून घेते.
ही पोळी शिजेपर्यंत मी तुम्हाला अजून एका पद्धतीने पुरणाची पोळी कशी लाटायची ते शिकवते. त्यासाठी मी कणकेचे छोटे छोटे 2 गोळे करून घेतले आहेत आणि हे दोघं गोळे आपण पुऱ्या लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत. पुरणाची पोळी टम्म अशी फुगली आहे. तुम्ही इथे बघू शकतात. वरून थोडं तूप मी लावून घेतलं आहे. पटापट मी हे गोळे आता लाटून घेते. छोट्या छोट्या पुऱ्याच आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. त्यावर एक पुरणाचा गोळा मी ठेवून घेतला आहे. आधी मी शिजलेली ही पुरणाची पोळी काढून घेते. छान मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता हा पुरणाचा गोळा त्या कणकेच्या पारीवर व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. खापरेच्या पुरणाच्या पोळ्या करतो तशा पद्धतीने. आणि वरून दुसरी पारी लावून दोघं पाऱ्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत. पीठ लावून ही पोळी देखील व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. जर आपल्याला वाटी करायला जमत नसेल किंवा पुरण थोडं पातळ राहिलं असेल तर हे ऑप्शन अगदी छान आहे. तुम्ही कितीही मोठी पुरणाची पोळी या पद्धतीने लाटू शकतात. तुम्ही इथे बघू शकतात माझी पुरणाची पोळी अगदी पूर्ण पाड भरून झाली आहे. तुम्ही तिला हातावर कितीही फिरवलं तरी ती मुडणार नाही. अशा पद्धतीने मी सर्व पुरणाच्या पोळ्या इथे करून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकतात मऊ लुसलुशीत अशा पुरणाच्या पोळ्या तयार झाल्या आहेत. पोळी अगदी मऊ आली आहे. आमटीसोबत खाण्यासाठी मी आता भज्यांचं पीठ भिजवून घेते. त्यासाठी मी 1 बाऊल चणा डाळीचं पीठ घेतलं आहे. 1 बारीक कापलेला कांदा मी त्यात टाकून घेते. 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण, ओवा आणि जिऱ्याची पेस्ट, चिमूटभर हिंग टाकून घेते. थोडीशी वरून कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते. आता लागेल तसं पाणी टाकून व्यवस्थित फेटून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तळण करण्यासाठी मी गॅसवर तेल आधीच ठेवून घेतलं होतं. तेल तापल्यावर मी प्रथम कुरडई आणि पापड तळून घेते. आता भज्यांच्या पिठात थोडं गरम तेल टाकून भज्या देखील तळून घेते. गरम तेल टाकल्यामुळे भज्या खुसखुशीत येतात. भज्या देखील व्यवस्थित तळून झाल्या आहेत. आता मी लक्ष्मीपूजनासाठी संपूर्ण ताट वाढून घेते. तर परिपूर्ण अशी पुरणाची थाळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.